सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली। शिवसेना ठाकरे गटाने आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं। या पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांचा नाशिकचे माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड यांना फोन आला। यावेळी पक्षविरोधी कारवाई केल्याने त्यांची हकालपट्टी केल्याची घोषणा करण्यात आली। पक्षविरोधी कारवाई केल्याने त्यांची हकालपट्टी केल्याचं सध्या तरी सांगितलं जातंय। आताच आमच्या संजय राऊतांचा फोन आहे। सहसंपर्क प्रमुखांना फोन आलेला आहे। संजय राऊत साहेब जे शिवसेनेचे नेते आहेत, फोन हा संजय राऊत साहेबांचा आदरणीय प्रेस सुरू असताना दत्ताजी नाना गायकवाड यांना आलेला, ते आमचे सहसंपर्क प्रमुख आहेत आणि पक्षातून सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी झालेली आहे। तर सध्या तरी सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी झाली असली तरी नाशिकमध्ये शिवसेनेचे अनेक पदाधिकारी असे जे ठाकरे सेनेत नाराज आहेत आणि ते सुद्धा बडगुजरांवर ही कारवाई झाल्यानंतर बाहेर पडण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। सुधाकर बडगुजर यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर जोरदार चर्चा सुरू झाल्या होत्या। तर दुसरीकडे नाशिकमध्ये विलास शिंदे यांच्या घरच्या लग्न सोहळ्याला एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली होती। त्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नाशिकमधल्या ठाकरे सेनेत काही आलबेल नाही अशा चर्चा सुरू होत्या। तर एकंदरीत विलास शिंदे यांच्याशी या सर्वच बाबतीत बातचीत केली आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांनी। सेना उपनेते सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेली आहे आणि काल बडगुजर यांनी ज्या विलास शिंदेंचं नाव घेतलेलं होतं की ते देखील पक्षामध्ये नाराज आहे, ते महानगर प्रमुख विलास शिंदे आपल्या सोबत आहे। नाही, तो अधिकार मला नाही। त्याचं कारण असे, पत्रकार परिषद बोलवली जिल्हा प्रमुखांनी। शिवसेनेची एक परंपरा आहे, शिवसेनेचा एक प्रोटोकॉल आहे। ज्या पत्रकार परिषदेने ज्यांनी बोलवले ते वरिष्ठ आहेत, तो अधिकार त्यांना आहे। परंतु माझ्यासारख्या पदाधिकाऱ्याचं शिवसैनिकाचं कर्तव्य आहे, मला निरोप भेटला पत्रकार परिषद आहे त्याला हजर राहा, मी स्वतः हजर आहे। हो, ते आत्ताच पत्रकार परिषद सुरू असतानाच मेसेज आला, परंतु त्याच्यावर अद्याप बोलणं उचित नाही, कारण तो वरिष्ठांचा निर्णय आहे आणि एवढा मोठा मी काही नेता नाही आहे, मी कार्यकर्ता माणूस आहे, सर्वसामान्य कार्यकर्ता आहे। मला काही मर्यादा आहेत, त्याच्यावरती बोलणं मला उचित होणार। मी आजपर्यंत ज्या काही चर्चा होत आहेत मी आपल्यासोबत स्वतः सुधाकर बडगुजर आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। सुधाकरजी, तुमची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचं कळतंय, पक्षविरोधी कारवाया तुम्ही केल्या असं म्हणतात, आता तुमचं काय नेमका पुढचा स्टँड असेल? बघा, जाहीरपणे नाराजी व्यक्त करणं हा जर गुन्हा असेल तर तो मी केलेला आहे आणि त्या गुन्ह्याची शिक्षा जर हकालपट्टी असेल ते मला मान्य आहे। पण मग आता तुमचा पुढचा स्टँड काय असेल? वेट अँड वॉच। वेट अँड वॉचची तुम्ही भूमिका घ्यायला सांगताय, पण तुमच्यासोबत इतरही काही कार्यकर्ते आहेत जे नाराज आहेत, ते तुमच्याकडे बघत राहतील, तुम्ही काय निर्णय घेताय याकडे सुद्धा त्यांचं लक्ष असेल। पण दुसरीकडे तुम्ही फडणवीसांची सुद्धा भेट घेतली होती, त्या पार्श्वभूमीवर भरपूर चर्चा सुरू झाल्यात। फडणवीस साहेबांना भेट घेताना पक्षाच्या प्रमुख नेत्यांना मी कळवलेलं होतं आणि माझ्या प्रमुख मागण्या होत्या, सिंहस्थाच्या दृष्टीने महापालिकेच्या आस्थापनावरती 3600 पद रिक्त आहेत, ते त्वरित भरावेत। आणि दुसरा मुद्दा होता, क्लास 1 क्लास 2 कर्मचाऱ्यांचे प्रमोशन झालेले आहेत, क्लास 3 क्लास 4 कर्मचाऱ्यांचे प्रमोशन झालेले नाहीत, ते प्रमोशन लवकर व्हावेत। आणि तिसरा मुद्दा होता, आश्वासित प्रगती योजनेचा लाभ शासन निर्णयानुसार 10 वर्षानंतर 20 वर्षानंतर जो दिला जातो तो त्वरित देण्यात यावा, अशा 3 प्रमुख मागण्या होत्या आणि त्या मागण्या मान्य करण्यासाठी मी मुख्यमंत्री साहेबांना भेटलो आणि त्यांना निवेदन दिलं। बरं, दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, नाराज असलेल्यांमधले विलास शिंदे हे सुद्धा आज पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित होते। असतील, त्यांची भूमिका काय आहे मला माहित नाही, त्यामुळे त्यांच्या भूमिकेवर तुम्ही नाही बोलू शकत। बरं, इतर जे नाराज कार्यकर्ते ते तुमच्या सोबत येतील का? तुम्ही जर पुढचा काही निर्णय घेणार असाल तर ते तुमच्या सोबत असतील का? आजच सर्वच गोष्टी व्यासपीठावर येऊन सांगण्यात अर्थ नाही त्याला। बरं, ही वेट अँड वॉचची भूमिका किती दिवस असेल? बडगुजरजी, धन्यवाद आमच्याशी बोललात त्याबद्दल। आपल्यासोबत बोलत असताना सुधाकर बडगुजर यांनी फोन कट केलेला आहे, मात्र वेट अँड वॉचची भूमिका त्यांनी मांडलेली आहे। काय निर्णय घेणार हे मात्र त्यांनी अजून तरी सांगितलेलं नाहीये। पक्षविरोधात त्यांनी जी कारवाई केली आहे त्यामुळे त्यांच्यावर हा ठपका ठेवण्यात आलेला आहे आणि त्यांची हकालपट्टी पक्षातून करण्यात आलेली आहे।